असं ट्रॅप केलंय मी आता राधिकाला. युल सी, तिला आता ते 4 लाख रुपीज कधीच पे करता नाही येणार आहे. या आय नो, हे सगळं ओके, पण मग गॅरी आय मीन गुरुनाथ, त्याचं नुकसान झालं ना 4 लाखचं, आणि इनडिरेक्टली तुझं पण. इनिशियली क्रंच होता, आता सगळं साऊंड आहे यार फायनान्शियली, काय टेन्शन नाही. देन इट्स ओके. हे बाय द वे शनाया, हाऊ डू यू लाईक माय जॅकेट? ओके आहे, पण तू सगळं असं ब्लॅक मध्ये का घेते? काहीतरी छान असं कलरफुल आणि प्रिंटेड घे ना. आय लाईक ब्लॅक, पण तिथे होते ना कलरफुल क्लोथ्स, तू का नाही घेतलंस? नाही ग, एकतर ते सगळे कपडे ना माझ्या टाईपचे नव्हते अजिबात, आणि प्लस तुला माहितीये असं चुकीचं शॉपिंग ना मी अनेकदा केले. असे कित्येक कपडे आहेत माझ्याकडे ज्याचे मी टॅग्सही काढलेले आहेत अजून. शनाया, व्हॉट अबाउट द टॅग गुरुनाथ हॅज गिव्हन यू? म्हणजे तो टॅग जो गुरुनाथने तुला लावलाय त्याचं काय करणार आहेस? व्हॉट टॅग? टॅग ॲज इन तेच घरात आणून ठेवलेली मुलगी. ए प्लीज हा, तो टॅग मला या लोकांनी लावलाय, आणि आय डोंट केअर व्हॉट पीपल थिंक अबाउट मी. आणि असे मी गॅरी बद्दल ना एवढी पॉझिटिव्ह नाहीये. मला ऍक्च्युली मेन प्रॉब्लेम ना तर राधिकाशी आहे. आणि यू नो व्हॉट, मी तिला लवकरच एक टॅग देणार आहे. नवऱ्याने टाकलेली बिचारी बाई. बर, तू काय विचार केलास मग? आता ती काय विचार करणार आहे? अहो, पण तू शिरीष तरी काय करणार मग? मला तर फार काळजी वाटते. नानीजी, मी जर कमवत असते, स्वतःच्या पायावरती उभी असते ना, सगळ्या घराच्या पाठीशी उभी राहिली असते. बघ राधिका, काय काळजी करू नकोस तू. काय पुन्हा पैशाचं संकट आलेलं आहे, त्याच्यावर ही वेळ येणं म्हणजे कठीणच गोष्ट आहे ग. ते कसं आहे, शिरीष चांगला मुलगा आहे, त्यानं आयुष्यात कधीच कोणाचं वाईट केलेलं नाही. निघेल मार्ग काहीतरी. नानीजी, अहो अथर्वच्या फीचे साधे 50,000 मी जमवू नाही शकले. 4 लाख कसे जमवणार? मी आणि दादानी, आम्ही दोघांनी मिळून जरी ठरवलं ना, तरी मला हे खूपच अवघड वाटून राहील. अरे या 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 कामत साहेब, या. नमस्कार. या 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 या. नमस्कार काका. नमस्कार. नमस्कार. बसा बसा बसा. घ्या. आज अचानक कसं येणं केलं? अहो, राधिकाला पेढे द्यायला आलोय. काय विशेष? नानाजी, त्या दिवशी राधिकाने मला मसाले दिले होते ना, ते मी माझ्या केटरिंगच्या 2 ऑर्डरसाठी वापरले. हो, लोकांना जाम पसंत पडले. हा, खूप आवडले, आणि त्यामुळे मला आणखी 3 ऑर्डर्स मिळाल्या. आता त्या ऑर्डरसाठी राधिकाने केलेले मसाले नको आहेत का? म्हणून मी ऍडव्हान्स आणि पेढे घेऊन आलोय राधिकासाठी. राधिका, आता मसाले लवकरात लवकर बनवून दे मला. एक काम करा, ते पेढे आधी मला द्या. अहो, थांबा जरा, देवा पुढे ठेवते. राधिका, अगं नानीजी, जरा ऐकत नाहीस हा? आनंद सर, कॉफी. अरे तू का आणलीस? सो व्हॉट, यू वॉन्टेड इट राईट? या, थँक्यू. आनंद सर, आज राधिका मॅमचा भाऊ आला होता ना, त्यांच्याकडे बघून आय फेल्ट रिअली सॅड. लुक लाईक ही इज इन सम टेन्शन, इजंट इट? पैसा चीज ही ऐसी है जेनी, हो तो भी टेंशन और ना हो तो भी टेंशन. यू मीन पैशांचा काही प्रॉब्लेम असेल का? नक्की पैशाचंच काहीतरी असणार आहे. मग गुरु सर आहेत ना,
isn't he helping him? कारण शिरीष दादा राधिका वहिनीचा भाऊ आहे म्हणून. God, but this is so wrong. म्हणजे in times of crisis आपल्या फॅमिली मेंबर्सला हेल्प करणं इज अ ड्युटी, राईट? हे तुला वाटतं जेनी, हे मला वाटतं, पण हे आता गुरुला वाटत नाहीये. कारण तो राधिका वहिनींना स्वतःची बायकोच मानत नाही. सो त्यांच्याशी कनेक्टेड असलेल्या कुठल्याही माणसाला तो त्याचा रिलेटिव्ह का मानेल? हो गॉड, सगळं किती वियर्ड झालंय ना बिकॉज ऑफ दॅट वन शनाया. एवढ्या चांगल्या फॅमिलीमध्ये एवढे प्रॉब्लेम्स झाले आणि गुरु सर, सच अ नाईस मॅन लाईक हिम, ही इज बिहेविंग सो बॅड विथ पीपल. आय मीन सरांना कोणी सांगत का नाही दॅट दिस इज रॉंग? मी सांगितलंय, एकदा दोनदा नाही 1000 वेळा समजावून सांगितलंय त्याला, पण त्याला त्याची जबाबदारी कळायला नको का? आणि एक सांगू जेनी, आता जसा गुरु वागतोय ना तसा तो नाहीये. म्हणजे ना आता त्याला कळतही असेल पण तो स्वीकारत नाही. मीन्स झोपलेल्या माणसाला आपण जागं करू शकतो, पण जो माणूस झोपण्याचं नाटक करतोय त्याला जागं कसं करायचं? म्हणजे राधिका वहिनी आणि त्यांच्या भावावर आलेली परिस्थिती याची जाणीव त्याला नसेल असं नाहीये. पण काय सर? तो असतो ना माणसाजवळ, तो काय सर? तो ज्याच्यामुळे माणूस उडतो. पॅराशूट? अरे पॅराशूट नाही ग, पॅराशूट बाहेर असतं, हे माणसाच्या आत असतं म्हणून माणूस उडतो. हे काय ते बलून मध्ये नाही, माणसांमध्ये असतो म्हणून, डोक्यात असतो माणसाच्या म्हणून तो उडतो. काय असेल? ही काय म्हणालीस आता? काय म्हणालीस तू आता? मी कुठे काय बोलले? आता तू काय म्हणालीस बोल ना. आता काय असेल? हा आता नाही, त्याच्या आधी. त्याच्या आधी कुठे काय? मी इग नाही ग, इगो असतो माणसात म्हणून तो उडतो. हा, आणि त्याचा चुकाचा समर्थन करत राहतो. जोपर्यंत गुरुचा अहंकार मोडत नाही तोपर्यंत त्याचं डोकं ठिकाणावर येणार नाही. मग सर हे कसं होणार? आय मीन हू इज गोइंग टू डू दिस? राधिका वहीन. राधिका मॅम त्या ऑलरेडी इतक्या प्रॉब्लेम्स मध्ये आहेत आणि गुरु सर इज नॉट इवन रिस्पॉन्डिंग टू हर प्रॉपरली. त्या कसं करतील? हे लाईन आहे, हिला टच न करता छोटी करून दाखव. यू मीन टच न करता कसं सर? ओ, म्हणजे ही स्मॉल लाईन इज गुरु सर आणि दिस बिग लाईन इज राधिका मॅम. येस. जोपर्यंत राधिका वहिनी याचं गुरुचं अहंकार तोडत नाही ना तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. आणि मला खात्री आहे हे होणार ज्यांनी, आणि त्यासाठी राधिका वहिनीला लागणारी कुठलीही मदत मी करायला तयार आहे. सेम हियर सर, मी पण.